मौजे हिंगणे ग्रामपंचायत सदस्य माझी मुलगी श्री काकासाहेब जगन माने यांनी फस लावून पळवून नेण्यात आलेली आहे याच्या टीमने. यांनी म्हणजे हा म्होरके आहे आणि पळवून नेण्यात आल्यानंतर कारण असं झाले की मुलीने माझ्या घरातून 4 तोळे दागिने घेऊन गेलेले आहे आणि काही पैसे म्हणजे 2-3 हजार, पैसे जास्त नाही, काय 2-3 हजार घेऊन गेलेले आहे. आणि तिचं तिकडे जबरदस्ती लग्न कुठं लावलेलं आहे, जबरदस्ती लग्न लावून घेण्यात आलं आणि आलेलं आहे. आणि मी एक दलित समाजातील असून माझी मुलगी श्री काकासाहेब जगन्नाथ माने यांनी त्यांच्या जातीतील पै पाहुण्याच्या मुलाशी लावून देण्यात आलेला आहे. आणि त्याचा विषय असा झाला की मुलगी सज्ञ नाही, आता मला मुलीला शोधायचं नाही, पण मला भयंकर त्रास दिलेला आहे. आणि मुलगी माझी नेल्यामुळं मला गावात मोठा मान सन्मान माझा संपलेला आहे आणि राजकीय कारणातून. आणि राजकीय कारण असं आहे की काही गोष्टी त्याला न पटल्यामुळे त्यांनी मला हे षडयंत्र मोठं करण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक वेळी मी पोलीस स्टेशनला गेलो, अर्ज दिलेले आहेत. पोलीस स्टेशनने मला हुसकावून लावलेलं आहे. माझे जे दागिने गेलेले आहेत त्याची नोंद करून घेतलेली आहे, फक्त मिसिंगची घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये PSI वाघमोडे, शिरकोळी वगैरे हे मला दमदाटी करतात आणि हाणमार करण्यात आलेले आहे, मला हुसकावून लावण्यात आलेले आहे. माझी कोणत्याही प्रकारे तिथं दाद घेतली गेलेली नाही. श्री काका जगन्नाथ माने याला तिथं खुर्च्या टेबल बसायला देतात हेच लोक. माझा एक संशय बळवला की हे तर काहीतरी घडलेलं आहे नेमकं. मग मी सब इन्स्पेक्टर आपले सातारा पोलीस अधीक्षक यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे, विशेष महानिरीक्षक यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे, DYSP यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे, मसवड पोलीस स्टेशनला भरपूर पत्रव्यवहार केलेला आहे, पण माझी दखल घेतली गेलेली नाही. आणि मध्ये आधी चौकशी करण्यात गेल्यानंतर मला हुसकावून लावण्यात येते, दमदाटी करण्यात येते की तुमच्या इथं काय नाही, मुलगी सज्ञान आहे वगैरे असं मला करून माझी बोलवून करण्यात येते, दमदाटी करण्यात येते. विषय माझा असा आहे की मुलगी माझं 3 तोळे दागिने घेऊन गेलेली आहे, ती आज तागायत मला त्याची चौकशी करण्यात आलेली नाही. त्या दागिन्याची, पैशाची फक्त मुलीला सपोर्ट करतात. आणि त्या मुलगी आणताना पोलीस स्टेशनची गाडी मागं पुढं गाड्या मुलगा आणि मुलगीमध्ये घेऊन आलेले आहेत, पोच केलेले आहेत. तिथंही मला मारहाण केलेली आहेत आणि त्यांच्या बाजूनं हे केलेलं आहे पूर्ण. असं काय केलं म्हणजे मसवड पोलीस स्टेशन आरोपीची पाठराखण करते आणि ज्याची तक्रार आहे त्याला हुसकावून लावण्याचा हा मसवड पोलीस स्टेशन प्रयत्न करते. त्याच्यामध्ये मला भयंकर त्रास झालेला आहे. गावामध्ये शांती नांदायचं काम हे मसवड पोलीस स्टेशन असून हे गावात भांडणतंटा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मी त्यांना वारंवार सूचना करतोय, प्रकरण बिघडू देऊ नका, प्रकरण बिघडू देऊ नका. वारंवार मी तक्रार देतोय, माझं कोणत्याही प्रकारे ऐकलं जात नाही. तरी माझी एवढीच समस्या आहे की याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. आज माझी मुलगी नेली फुस लावून, उद्या दुसऱ्याची नेणार, परवा तिसऱ्याची नेणार. याच्यामुळं मला हे षडयंत्र ह्या केल्याशिवाय मला गप्प बसता येत नाही. ह्याचा मुख्य सूत्रधार काका माने आहे. त्याच्यामध्ये त्याची 20-25 नावं ती सांगेल किंवा मी सांगू शकतो परत. आणि मी एक दलित समाजातला असल्या कारणाने मला दलित संघटनेनं सपोर्ट करण्यात यावा एक कळकळीची विनंती. अन्यथा मी एक टोकाचं पाऊल घेऊ शकतो की मी घरभार आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहे. मग सोड पोलिसाच्या समोरच माझ्याकडे पर्याय संपले. चला.